तर सकाळ सकाळी मस्त छान असं भोलेबाबांचं दर्शन झालेलं होतं. त्यासोबतच माता राणीचं दर्शनही झालेलं होतं. मंदिरातून आल्यानंतर मग हा मी शिवलेला जो ड्रेस आहे, तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, कटिंग केलेली होती त्यावेळेस. तर हा ड्रेस शिवून झालेला होता, म्हटलं तुम्हाला दाखवावं. तर त्यासोबतच बाल्कनीत आलेले आहे, तर झाडं दाखवल्याशिवाय तर काही राहणार नाही. मस्त छान 2-4 फुलं जी होती ती आलेली होती. त्याचबरोबर त्यानंतर मस्त छान अशी देवपूजा वगैरे जी होती ती इथं करून झालेली होती. आणि हे सगळं सामान गावावरून आणलेलं होतं. थोडंफार ओलं झालेलं होतं पाऊस असल्यामुळे, तर तसं ठेवलेलं होतं. त्याचबरोबर थोडाफार भाजीपाला वगैरे हे गावाकडे खूप छान भेटतो, तर मग येताना थोडंफार भाजीपाला जो आहे तो आम्ही आणतच असतो. म्हटलं आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करायच्या अगोदर संपूर्ण भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेऊया. आणि शेपू पालक याची भाजी मला बनवायची होती, तर तीही स्वच्छ धुवून घेतली. आणि त्यानंतर मग ही आमच्या इकडची फेमस मिठाई आहे. चहा करता करता भाजी कट केली आणि त्यानंतर मस्त छान शेपूची